सुंदर मनामध्ये का करायचं नाही नाही तू बस निवांत. तुम्ही जायची गरज नाहीये. हे काम आपली माणसं करतील. नाही ना आबा, हे काम माझ्याच हातून झालं पाहिजे ना. मूर्खासारखं बोलू नका. हे काम करायला आपल्याकडे प्रोफेशनल माणसं आहेत. आपल्या हाताला रक्त नको. रिस्क आहे. बरोबर आहे, पण मी सगळी काळजी घेतो. फक्त मला तिथं थांबू दे. गरज नाही. आबा आज काय करू राहिले तुम्ही? प्लीज ना. तुम्हाला माहिती आहे ना आब्याशी माझं लय जुनं वैर आहे. लय माज करेल त्यानं माझ्यासमोर. त्याचा खात नव्हता. मला पाहू द्या बस. मी तुमचं सगळं ऐकतो ना आबा. मी सगळं ऐकतो ना तुमचं. प्लीज हे तुम्ही माझं ऐका ना. मला माझ्या डोळ्यानं पाहू द्या प्लीज. तुम्ही गाडीतून उतरायचं नाही. लगेच निघा. हे तुम्हाला कोणी बघणार नाही याची दक्षता घ्या. कळलं? सांगितलेलं सगळं लक्षात आहे ना? काही गोळ नाही झाला पाहिजे. कळलं काय? तो जिवंत पण नाही राहायला पाहिजे. नाही राहणार. गाडी काढा. इकडे निघा. आलोच आम्ही. चला रे. तुला काय अक्षता टाकून पत्रिका देऊ? म्हणजे काढ ना गाडी. हा काढतो. सर 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 कुठं चालले तुम्ही? मुंबईला. पण असं अचानक काय आला? जावं तर लागणार होतंच, पण थोडं आधी जातोय. सर शर्यतीपर्यंत थांबा ना प्लीज. सर थांबायचं होतं मला, पण नाही थांबता येणार. सर माझ्या नवऱ्याला भेटायचं होतं तुम्हाला. त्याला थँक्यू म्हणायचं होतं. तुझ्या नवऱ्याला सांग तो मैदानाबाहेर ऑलरेडी जिंकलाय. शर्यत फक्त निमित्त आहे. ऑल द बेस्ट तुला पण आणि तुझ्या नवऱ्याला पण. थँक्यू सर. नको राहू दे. रडू नकोस. हसून निरोप दे मला. सर तुम्ही माझ्याकडून काही गुरुदक्षिणा बी नाही घेतली. जर तुझ्या नवऱ्याने शर्यत जिंकली ना तर तीच माझी गुरुदक्षिणा असेल. येतो बाळा. ऑल द बेस्ट. ही पोरगी फोन का उचलत नाहीये? अक्का साहेबांचा फोन.